आमच्याकडं म्हणजे आसन, घोंगड्या असे वेगवेगळे प्रकार मिळून एकूण 50 व्हरायटी आहेत. तेव्हा आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन दिलं लोकांना, तेव्हा ते दशा असतात ते असं वळलेले असतात, ते बघू शकतो. तर असं आम्ही जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आता एका गावात एका प्रकारची घोंगडी बनते, ती सेम घोंगडी दुसऱ्या गावात नाही बनत. फायनली आम्ही घोंगडी इंडियाच्या गोडाऊनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि बघूया आता आम्हाला पण सुद्धा क्युरियोसिटी आहे की काय किती प्रकारचे घोंगडी आत बघायला भेटतात. आणि चला तर मग बघूया. हे घोंगडी इंडियाचं गोडाऊन आहे बघा. चला आत बघू आपण. हे बघू शकता बघा, बाहेरूनच आम्हाला वाटतंय की काहीतरी आम्हाला वेगळं बघायला भेटणार आहे आणि वेगळं आम्हाला पूजेसाठी भेटणार आहे आणि आरोग्यासाठी भेटणार आहे. ही अशा प्रकारची घोंगडी ते बघायला भेटत आहेत मला. तर चला तर मग जाणून घेऊया. नवल कुमार ह्या घोंगडी इंडियाचे मालक आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती प्रकारचे त्यांच्याकडे घोंगडी आहेत आणि आम्हाला जे गरजेचं आहे ते त्यांच्याकडे आहे का. हो ना माऊली? चला मग बघू. आज आमच्यासोबत आहेत घोंगडी इंडियाचे सर्वेसर्वा मालक आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर प्रथमतः सर, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. तुम्ही ह्या बिझनेसमध्ये कसं आलात आणि खरोखरच तुम्ही एक भारताची परंपरा चालवायचा प्रयत्न करतात असं वाटतंय मला. तर तुम्ही जरा थोडीशी त्याच्याबद्दल माहिती सांगा. आणि आम्हाला घोंगडी घ्यायची आहे, त्याचबरोबर थोडी माहिती पण आम्हाला हवी आहे, कारण आम्ही त्याच्याबद्दल अवेअर नाही आहोत. तर तुम्ही जरासं आम्हाला अवेअर करू शकता. प्रथमतः तुमच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा आणि ह्या घोंगड्याबद्दलची माहिती सांगा. माझं नाव नवल कुमार सरवर. मी बेसिकली एज्युकेशन म्हणजे माझं MSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे. त्यानंतर जवळपास 13 वर्ष आम्ही फार्मा सेक्टरमध्ये काम केलं. ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्टपासून ते टीम लीडपर्यंत काम केलं. त्याच्यानंतर गेली 7 वर्ष झालं आम्ही घोंगडीच्या व्यवसायात आहे. म्हणजे घोंगडीचा व्यवसाय हा काय नवीन नव्हता आम्हाला. म्हणजे आजोबा पंजापासून आमचं हा चालत आलेला व्यवसाय आहे. तर हे आता 7 वर्षापासून करतो आहे. आणि त्याच्यानंतर वाटलं की आम्ही आता सगळ्यांसोबत आपण आता बेळगावमध्ये आहे, जास्त रीच आपलं वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून नंतर वेबसाईट चालू केली. वेबसाईटवरती आता बरेचसे पूर्ण भारतभर आम्ही काम करतो आहे. त्याच्यामध्ये घोंगडीमध्ये 2 प्रकारचे आमचं काम आहे. एक होलसेलमध्ये, तर लोकल जे आहे लोकलमध्ये आम्ही होलसेल देतो आणि तशाच प्रकारे ऑनलाईन रिटेल स्टोअर आहे, त्याच्यापासून आम्ही काम करतो आहे. सर, तुमच्या तोंडातून आता मी नुकतंच ऐकलं की ऑनलाईन तुम्ही परचेज करू शकता. ऑनलाईन आम्ही भरपूर लोकांपर्यंत रीच झालेलो आहोत. घोंगडी इंडिया नावाची तुमची वेबसाईट आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्व प्रकारचे पेमेंट एक्सेप्ट करता. गुगल पे असू देत किंवा बारकोड असू दे किंवा नंबरवरती तुम्ही सुद्धा पण हे करता आणि होम डिलिव्हरी देता. तर आजकाल असं ऐकलं की भरपूर ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं अवेअर आहोत आम्ही सर्वजण. परंतु तुम्ही विश्वास देता की तुमची घोंगडी प्रत्येक ठिकाणी सेफली पोचलेली आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही कस्टमरचा आजपर्यंत काही बॅड एक्सपिरियन्स नाही. तर तुम्ही काय सांगू इच्छिता आम्हाला? ऑनलाईन म्हटल्यावर म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात. एक चांगली बाजू असते, वाईट बाजू असते. जेवढी आपली कंपनी जुनी होत जाते तेवढा विश्वासार्हता आपली वाढत जाते. म्हणजे आता आम्ही जेव्हा नवीन होतो तेव्हा ह्या ज्या सगळ्या चॅलेंजेस आम्ही फेस केलेल्या आहेत. ऑनलाईनमध्ये फ्रॉड होतात, त्यासाठी आम्ही बरेच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. त्याच्यामध्ये जो मेन गेम चेंजर जो आमचा ठरला तर तो आहे कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन. जेव्हा आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन दिलं लोकांना तेव्हा ते आमचा गेम चेंजर ठरला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचू शकलो. आणि अधिक ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी आम्ही काय केलो, त्याच्यामध्ये 2 आमच्या वेबसाईटमध्ये आता तुम्ही गेला ना 2 टॅब येतात. त्याच्यामध्ये एक येते रेग्युलर घोंगडी आणि एक येते प्रीमियम घोंगडी. आणि प्रत्येकाच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिहिलं. आता रेग्युलर घोंगडी जे आहेत त्या सगळ्या मशीनच्या आहेत, म्हणजे जे मिक्सवाले आहेत, पॉलिस्टर मिक्सवाले. आणि त्याचे जे पर्सेंटेज आम्ही दिले की 70% ऊल आहे, 30% पॉलिस्टर आहे, किंवा 80% ऊल आहे, 20% पॉलिस्टर आहे. आणि जे हातमागाचे जे प्रीमियम आहेत, जसं की जावळ घोंगडी आहे
आता ही घोंगडी आहे, ही ग्रे कलरची घोंगडी आहे, 100% लोकरीची हातमागाची घोंगडी आहे. तर असं आम्ही जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचू शकलो. सर खरोखरच तुम्ही माहिती आम्हाला छान दिलात. तर मला अजून एक प्रश्न माझ्या मनात आहे की घोंगडी 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 ऐकलंय, परंतु असं ऐकलं की मी 50हून अधिक घोंगड्यांचे काहीतरी पॅटर्न्स आहेत, टाईप्स ऑफ घोंगडीज आहेत. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू इच्छिता काय? त्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. घोंगडीचे प्रकार महत्त्व म्हणजे कसं असतंय की जेवढा एरिया वाईड होत जातोय, आता एका गावात एका प्रकारची घोंगडी बनते, ती सेम घोंगडी दुसऱ्या गावात नाही बनत. म्हणजे प्रत्येक गावात वेगळी घोंगडी बनते. आता तर गावागावात घोंगड्या बनणं बंदच झाले. तर आम्ही विशेषतः 3 कॅटेगरीमध्ये घोंगड्यांचं कॅटेगरी हातमागाचं सांगतो मी. तर त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातली घोंगडी आहे जी की जाड सुताची येते, आणि एक आंध्राची येते, आणि एक कर्नाटकाची येते. जास्तीत जास्त जे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या ज्या घोंगड्या आहेत ना ते चालतात. जिथं एक चरिकेरी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये दर रविवारी बाजार भरतो, तर तिथं त्या भागामध्ये सगळ्यात जास्त घोंगड्या बनतात. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आतापर्यंत मी तुम्हाला हातमागाचं सांगितलं. तर मशीनच्या ज्या घोंगड्या आहेत ना पूर्णपणे आम्ही पानिपत, जे हरियाणामधलं पानिपत जे ब्लँकेट्सचं हब आहे तिथून आम्ही प्रोक्यूर करतो. तर त्यामध्ये आमच्याकडे म्हणजे आसन, घोंगड्या असे वेगवेगळे प्रकार मिळून एकूण 50 व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहेत, वेगवेगळे सुताचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मशीन मेडचे 15-20 व्हरायटी आहेत. हँडमेडचे 30 व्हरायटी आहेत आमच्याकडं. जास्तीत जास्त जावळाची घोंगडी येते, जाड सुताची घोंगडी येते, खरीची घोंगडी येते, मशीनची पण जाड सुताची घोंगडी येते. त्याच्यामध्ये रंगामध्ये वेगवेगळे प्रकार येऊ शकतात. त्याच्यामध्ये अजून आम्ही ऑनलाईन न केलेलं म्हणजे हे कडा आहे, हातात घालायला कडा आहे, ही गाडीला बांधायचं दोरा आहे, हातात बांधायचं दोरा, ही गाडीला बाहुली, या सगळ्या, किंवा हे बाळकडा जे जन्मजन्मला जे बाळाच्या हातात घातलात ते बाळकडा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे घोंगड्यामध्ये आमच्या 50 व्हरायटी आहेत. सर मला अनेक प्रश्न आहे की ओरिजिनल कुठली आणि डुप्लिकेट घोंगडी कुठली, तर हे कसं ओळखावं, आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांना म्हणजे तुमच्या कस्टमरला तुम्ही काय खात्री देऊ शकता की आमच्याकडे ओरिजिनल काय ते घोंगडी भेटते, तर त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकता का? आणि बहुतेक मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करत आहोत, तुमचं काम जोरात चालू आहे, सॉरी त्याच्याबद्दल, परंतु आम्हाला माहिती ही मलाही भेटेल आणि तुमच्या कस्टमर जे ऑनलाईन बघत असतात, तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात, त्या व्हिजिट केल्यानंतर त्यांना ही माहिती भेटू जाईल. का सांगा, आजकाल भरपूर असे लोक ऑनलाईनच बघून खरेदी वगैरे करतात. तर तुमची वेबसाईट असल्यामुळे तुम्हाला हे कुठेतरी तुम्हाला हे हेल्प होईल आणि काही कस्टमर्सना हे हेल्प होईल. आम्ही म्हणजे डुप्लिकेट असं म्हणत नाही. आम्ही आमच्या भाषेत मशीनवरच्या घोंगड्या आणि हातमागावरच्या घोंगड्या असं म्हणतो. आता घोंगडीच असते, डुप्लिकेट आणि ओरिजिनल म्हणायचं काय हे नाही. आता कसं आहे, ओरिजिनल म्हणजे काय, हातमागाच्या ज्या घोंगड्या आहेत ना ते 100% लोकरीच्या बनलेल्या असतात. आता इथं ही ग्रे राखाडी कलरची घोंगडी आहे. थोडं झूम करा, मी दाखवेन तुम्हाला. जे हातमागाचे घोंगडे असतात ना ते त्याचा ताना जो असतोय तो सिंगल ताना असतोय. म्हणजे एक घोंगडी बनवण्यासाठी एक सेपरेट ताना बनलेले असते. त्यामुळं त्याचे जे हे असतात, दशा असतात, ते असं वळलेले असतात. तर बघू शकता तुम्ही, इथे झूम करा, हे असं वळलेले असतात. आणि ह्याच्यामध्ये काय होते, तुम्ही जेव्हा हे असं वळून काढता तर हे पूर्ण केस दिसतात तुम्हाला. म्हणजे माणसाचे जसं केस दिसतात ना असं केस दिसतात. एकदम फायबर जो आहे तो जाड, आपला जसं केस असतोय ना तसं केस येतोय. आणि ज्या मशीनचे असतात ना ते असं असतात, त्याच्या ज्या दशा आहेत ते तुटलेले असतात. हे आता तुम्ही बघू शकता, हे तुटलेले दशा आहेत आणि हे वळलेले दशा आहेत. म्हणजे ह्याचा ताना जो आहे ना 50-60 घोंगडे एकत्र बनतात. मोठा ताना जसं साडीचा ताना बनतोय तसं ताना बनतोय आणि मध्ये येऊन त्याला असं कट करतात. आणि हे जर तुम्ही बघितला तर तुम्ही ह्याचं जर फायबर असं बघितला, हे पूर्ण असं प्लॅस्टिकचे जसं फायबर असतात, असं ब्लँकेटचे वगैरे फायबर असतात ना
ते येतात. ह्याच्यामध्ये लोकर आहे, पण हा जो फायबर दिसतोय तो ह्याचा पॉलिस्टरचा फायबर दिसतोय. हे महत्त्वाचे फरक आपण बघू शकतो. आणि ही थोडी सॉफ्ट येते मशीनची आणि हातमागाची हार्ड येते. सर हे झालं ओरिजिनल आणि डुप्लिकेट. तुम्ही म्हणताय तुम्ही डुप्लिकेट आणि ओरिजिनल म्हणत नाही, घोंगडी घोंगडीच असते, मशीन आणि हातमाग. तर एकंदरीत मला अजून एक प्रश्न पडला आहे की तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड आहात आणि तुम्हाला मी विचारू शकतो की एक घोंगडीचा आरोग्याशी काय संबंध आहे. आणि मला वाटतं की आरोग्याशी निगडीतच हे घोंगडी असणार आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती सांगा, कारण काही लोकांना अफवा पण आहेत आणि काही लोकांना प्रॉपर माहिती पण केलेली आहे की घोंगड्याने काय आरोग्यात सुधारणा होते, घोंगड्यावर झोपल्यानंतर काय त्याचे फायदे आहेत, फायदे आणि तोटे हे तुम्ही दोन्हीही सांगा. कारण आजकाल लोकांना भरपूर अफवा पसरलेल्या आहेत की काय 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 होतं आणि काय होत नाही. तर तुम्ही त्यांना जरासं गाईड करा. आता विशेषतः तोटेच सांगतो मी आधी. फायदे तर सगळेच सांगतात, तोटे सांगतो. आता कसं आहे, आपण जेव्हा घोंगडी वापरतो, आता सिटीमध्ये राहणारे मेनली सिटीमध्ये जे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी आतापर्यंत माझा आलेला अनुभव, आपण लहानपणी घोंगडी बघितलेली असते, ती एकदम सॉफ्ट आलेली असते किंवा वापरून ते एकदम सॉफ्ट झालेली असते. आता जेव्हा नवीन घोंगडी त्याच मेमरीवरती माणूस घोंगडी खरेदी करतो, तेव्हा घोंगडी एकदम हार्ड लागते आपल्याला. प्लस काय होते की आता टाईल्सच्या घरामध्ये घोंगडी घेऊन जातात आणि ते पहिले एक महिनाभर त्याचं केस कंटिन्युअस गळत राहतात, त्यामुळे माणूस फ्रस्ट्रेट होण्याचे चान्सेस असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहिती पाहिजे. हे त्याचा एक तोटा म्हणू शकतो, किंवा आता ते खेड्यामध्ये नाही तोटा म्हणणार, पण जे आता टाईल्समध्ये आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांना एक महिनाभर 1.5 महिनाभर ते त्रास सहन करावं लागते. म्हणजे तुमच्या हिशोबाने मेट्रो सिटीज मेट्रो सिटीज हो, ते त्रास सहन करावे. म्हणजे आपण एक चांगली गोष्ट वापरणार तर तेवढे त्रास सहन करावा लागेल. बरोबर. तर ह्याचे फायदे म्हणजे आत्तापर्यंत माझे 7-8 वर्षाच्या अनुभवामध्ये तर जास्तीत जास्त कंबरदुखी, पाठदुखीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी लोकांनी वापरलेलं आहे. आणि ते एकदम म्हणजे क्युअर नाही करत. म्हणजे ह्याच्यावर झोपल्यावर ते कमीच होणार आहे, पूर्णपणे कमी होणार आहे ह्यातलं काही नाही. फक्त जसं आपण झेंडू बाम लावतो किंवा आयोडेक्स लावतो तेव्हा जे रिलीफ भेटते आपल्याला, बऱ्यापैकी फायदा भेटू शकतो. त्या पद्धतीनं फायदा भेटू शकतो. आणि विशेष म्हणजे आता जे आपण घरी जे वापरतो ते सिंथेटिक फायबरचे गोष्टी वापरतो. हे जे आहे आपलं नॅचरल फायबर म्हणजे डिकम्पोजेबल जे फायबर म्हणतो आपण, ते नॅचरल फायबर आहे. नॅचरल फायबरचा आपला जो स्पर्श असतोय ना, तो कधी पण सिंथेटिक फायबरपेक्षा चांगला असतो. जसं की प्युअर कॉटन तसंच प्युअर वूल. त्या पद्धतीनं आपण विशेष फायदा म्हणजे पाठदुखी आणि कंबरदुखी आणि लहान बाळाचे काही स्किन डिसीजेस वगैरे असेल तर बरेच आता डॉक्टर वगैरे रेकमेंड करतात आमचे. म्हणजे जसं कस्टमरचा डेटा येतो त्याच्या आमच्या अनुभवावरून सांगतो. पोरांच्या स्किन डिसीजेसवर त्या पोरांना झोपवल्यावर थोडंसं रिलीफ भेटलेलं आहे, असं काही होमिओपॅथिक डॉक्टर सजेस्ट केलेले आहे, त्यांनी घेतलेली आहे. तर म्हणजे आम्ही काही सजेस्ट करत नाही, डॉक्टरच्या सल्ल्याने ते घेतात. आणि त्यांची जे प्रॅक्टिसेस आहेत त्यानुसार ते घेतात. मेनली जे कंबरदुखी, पाठदुखी, स्पॉन्डिलोसिस जे हे आहेत पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी हे एक चांगलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं आहे. तुम्ही आयोडेक्स किंवा वेदनाशामन जे गोळ्या वगैरे वापरताना त्याच्यामुळे थोडं रिलीफ भेटते, चांगली झोप लागते. आणि एकदा वापरायला सुरू केलं तर ते आपल्याला अंगवळणी पडते आणि आपलं म्हणजे अंग वगैरे पकडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ह्या घोंगडीमुळे होतात. धन्यवाद सर. आणि हे झाले तुमच्याकडचे मुद्दे. आणि जे माझ्या आईने मला आज पाठवलं आहे की घोंगडी आणजा म्हणून मला शोधायला पाठवलं होतं एवढे दिवस, ते भेटली नव्हती घोंगडी. तर घोंगडी आमच्या घरात पाहिजे होती, ती पूजेसाठी पाहिजे होती. तर पूजेसाठी लागणारी घोंगडी कुठली चांगली, आणि जेणेकरून पूजेला धार्मिक कार्यक्रमाला जे आपल्याला मूळतः लागतं, जन्मल्यापासून ते जन्मल्यानंतर घोंगड्यावरच झोपवतात आणि मेल्यानंतर जे अस्थि घालतात त्यासमोर जे गाडगं घालतात त्याला ती डोक्यावरती बघा घोंगडी घातल्याशिवाय आपण
पुढे जात नाही. बेळगाव एरियामध्ये आपल्या माझ्या भागामध्ये मी माझ्या भागातला विचार करतोय. बाहेरचं मला कल्चर माहिती नाही, परंतु माझ्या भागामध्ये जेव्हा कोणी मारल्यानंतर ते सूप घेऊन येतात समोर, त्याच्या डोक्यावरती मग घोंगडी असते. म्हणजे वाईट कार्याला आणि चांगल्या कार्याला सुद्धा ही घोंगडी लागते. तर नॉट ओनली हेल्थ, नॉट ओनली प्रोटेक्ट, तर कल्चर म्हणून पण वापरलं जातं. तर मी ज्या कल्चरसाठी मला ज्या पूजेसाठी पाहिजे होती घोंगडी, ती शोधत मी तुमच्या गोडाऊनला आलो होतो घोंगडी इंडियाला. तर त्याच्याबद्दल मला सांगायला माहिती की कुठली घोंगडी पूजेसाठी चांगली आणि त्याचं किती पवित्रता आपण पाळली पाहिजे. काही लोक म्हणतात की घोंगड्यावरती झोपताना हे पाळलं पाहिजे, ते पाळलं पाहिजे. तर त्यावर तुम्ही आध्यात्मिक माहिती पण थोडी सांगू शकता. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून माहिती तर आता मला जेवढं आमच्या आजोबांनी बाबांनी सांगितलं किंवा आमच्या हालमत संप्रदायामध्ये जे चालत आलेलं आहे, जे धारणा आहेत, त्यानुसार आम्ही सांगू शकतो. आता कंबळ आसन जे आहे, जे लोकरीपासून जे आसन आहे किंवा लोकरीचं जे वस्त्र आहे, जे आमच्या देवाच्या अंगावर हे कांबळा म्हणून वापरतात. तर आमची जे हालमत समाज म्हणजे जे धनगर म्हणतो किंवा कोरबा समाज म्हणतो, त्याच्यामध्ये हे घोंगडीला विशेष महत्त्व आहे. तर ते कांबळाच्या स्वरूपात भगवंताच्या अंगाखांद्यावर असते. तर ती गोष्ट आहे आणि आम्ही ह्याला विटा लागत नाही असं आमचे आजोबा बाबा वगैरे सांगतात. म्हणजे आज काहीही झालं तर ही जी घोंगडी आहे ही पवित्र आहे. म्हणजे ह्याला काय कोणी शिवलं, काय झालं, काय अमंगस काय कोणी शिवलं तर ते शिवणाऱ्याचं पाप आहे. पण घोंगडीला काय त्याच्यामुळे काय घोंगडीला विटा येत नाही. घोंगडी ही पवित्रच आहे. तर आता तुम्हाला घोंगडी हवी आहे, तर आता तुम्हाला या 2 घोंगड्या मी सजेस्ट करू शकतो. ही आहे पांढरी जावी लोकरीची घोंगडी आणि ही एक आहे काळी जावी लोकरीची घोंगडी. या दोन्हीपैकी एक घेऊ शकता तुम्ही. हे 100% लोकरीचे आहेत. हे नॉर्मली पूजेसाठी ही घोंगडी इथे ह्या भागामध्ये, कर्नाटक भागामध्ये वापरतात. विशेषतः जे दत्त संप्रदायातले जे लोक आहेत, दत्त संप्रदाय जे नाथ संप्रदायामध्ये नॉर्मली म्हणजे माझ्या अनुभवानुसार नॉर्मली काळी घोंगडी वापरतात आणि दत्त संप्रदायामध्ये पांढरी घोंगडी वापरतात. पण आता आमच्याकडे मेंढरच जास्त काळी आहेत. तर आमच्याकडं काळ्या घोंगड्यामध्ये बरेच व्हरायटी मिळू शकतात, बरेच क्वालिटीमध्ये मागं पुढं मिळू शकतात. पण जे पांढरी घोंगडी आहे ना, 1 किंवा 2च व्हरायटी मिळतात. हे थोडंसं आहे. बाकी ग्रे घोंगडे हे पावसाळ्यासाठी वगैरे वापरतात. घरात वापरणार असाल तर ग्रे घोंगडी घेऊ शकतात. सर, ही माहिती झाली घोंगड्याबद्दलची, झाली धार्मिक कार्यक्रमासाठी झाली किंवा आरोग्यासाठी झाली. परंतु मला अजून एक इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की तुमची वेबसाईट आहे आणि आम्ही ऑनलाईन ते खरेदी करू शकतो आणि ऑनलाईन आम्ही त्याची माहिती बघू शकतो. तर कशा पद्धतीने आम्ही तुमची घोंगडी खरेदी करू शकतो किंवा ऑर्डर टाकू शकतो, तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. कारण आम्ही बाहेर असल्यामुळे आपल्याला समजा की तुम्ही कागदीला घेऊ शकतो, म्हणजे तुम्ही कागदीत आम्हाला गोडाऊन भेटलं. परंतु माझे काही मित्र आहेत जे पुण्या मुंबईत राहतात किंवा बेंगलोरला राहतात, त्यांच्या घरी पाहिजे असेल तर त्यांना कसं भेटेल आणि तुमच्या वेबसाईटबद्दलची माहिती किंवा कशा पद्धतीने आपण परचेस करू शकतो हे संक्षिप्त स्वरूपात थोडंसं सांगा आम्हाला. डायरेक्ट तुम्ही गुगलवर घोंगडी सर्च केल्यानंतर 2-3 त्या सर्च रिझल्टमध्ये आपलं घोंगडी इंडिया म्हणून तुम्हाला भेटून जाईल. किंवा घोंगडीइंडिया.com जो साईट आहे आमचा, तुम्ही डायरेक्टली ते URL टाकून सर्च करू शकता. तर घोंगडीइंडिया.com आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे घोंगडी हवं आहे, आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रीमियम घोंगडी आणि रेग्युलर घोंगडी असे 2 टॅब आहेत. ते प्रीमियम घोंगडीमध्ये हातमागाच्या घोंगड्या भेटतात आणि रेग्युलरमध्ये मशीन मेड घोंगड्या भेटतात. तर तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये ऑर्डर करू शकता. आणि नंतर जर काही अडचण असेल काही किंवा तुम्हाला मॅन्युअल ऑर्डर करायचं असेल तर मला फोन करू शकता. माझा नंबर दिलेला आहे. तर मला व्हॉट्सअप करू शकता. आमची टीम आहे, टीमशी बोलू शकता आणि तुम्हाला कॉल येईल. काही अडचण असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. तुम्हाला माहिती हवी असेल तर विचारू शकता. आम्ही कायम अवेलेबल आहोत. अशा प्रकारे तुम्ही घोंगडी ऑर्डर करू शकता. काटेन घोंगड घेऊ द्या किर, मला विजत्राला येऊ द्या किर. हा गाणं ऐकलं की
कसं बघा मन शांत होतं. तर आज आम्ही घोंगडी इंडियाबद्दलची माहिती इथं येऊन घेतलेलो आहोत. गोडाऊनमध्ये आल्यानंतर खरोखरच घोंगडं काय आहे आणि आपली परंपरा कशा पद्धतीनं त्यांनी वसा चालवत आहेत पुढे, तर हे कळलेलं आहे. आणि जर तुम्हालाही घोंगडी घ्यायची असेल तर घोंगडीindia.com वरती तुम्ही लॉग इन करा आणि तुम्हाला घोंगडी भेटून जातील. बघा मी आज खांद्यावरती घेतलेलो आहोत आणि माझ्याकडे टाईम आहे, मी माझ्यापासून जवळ असल्यामुळे मी घोंगडी घ्यायला डायरेक्ट येऊ शकतो. जर तुम्हाला पॉसिबल नसेल काकतीत येऊन घेण्यात, म्हणजे बेळगाव डिस्ट्रिक्ट बेळगाव तालुक्यामध्ये एक काकती गाव आहे जिथं राणी चन्नम्मासारखी मोठी योद्धा होऊन गेली, त्या गावात हे गोडाऊन आहे. तर तुम्ही ह्या गोडाऊनला येऊन व्हिजिट करू शकता आणि नक्की व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला नाना प्रकारचे घोंगडी बघायला भेटतील. आणि पॉसिबल नसेल तर तुम्ही घोंगडी इंडिया नावाच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथे तुम्ही घोंगडी बघून घ्या. आणि खरोखरच आपल्या घरोघरात, आपल्या हिंदू धर्मात घरोघरी घोंगडी ही पाहिजेच आणि असलीच पाहिजे. तर चला, घोंगडी इंडियासाठी एक